तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 100 वीकेंड 100 ठिकाण या सिरीजमध्ये. आणि मी तुमचा होस्ट अक्षय. आज आपण जाणार आहोत टाकरखेड येथे. टाकरखेड हे वर्धा जिल्ह्यामध्ये श्री संत लहानोजी महाराज यांचं जन्मस्थान आणि कर्मभूमी आहे. तिथेच श्री संत लहानोजी महाराजांची समाधीसुद्धा आहे. महाराजांचा जन्म 1800 आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महाराजांचा जन्म झालेला होता. तर तुम्ही बघू शकता खूप बढिया असा पाऊस येत आहे, रिमझिम पाऊस येत आहे सगळीकडे. आणि आता आम्ही जात आहोत टाकरखेडला. टू व्हीलरवरती जात आहे यावेळेस. खूप जास्त असा एक्साइटमेंट आहे जाण्याचं, कारण पावसाचं वातावरण असल्याकारणाने थोडंसं एक्साइटमेंट आहे पावसात भिजायचं वगैरे. आणि आता आम्ही ब्लॉग जो सुरू केला आहे तो आमच्या शेतापासून चालू केला आहे. तुम्ही बघू शकता इकडे अशा प्रकारे आमचं शेत आहे. इकडे पूर्ण जवळजवळ हे 25 ते 30 एकरचा प्लॉट आहे. सध्या इकडे रोडचं काम चालू आहे आमच्या शेताकडे. पावसात जायचं आहे म्हणून आम्ही छत्री वगैरेचा पूर्ण असा इंतजाम केलेला आहे. तर चला आता वेट न घालवता लगेच निघूया टाकरखेडसाठी. तुम्ही बघू शकता आमच्या शेताजवळ एका शेतकऱ्याने आंब्याचा बगीचा लावलेला आहे. बघू शकता मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत शिरपूरला. आणि इथे आपण बघू शकता की नदीचं असं खोलीकरण केलेलं आहे. आणि दोन्ही बाजूंनी असं खोलीकरण केलं आहे, कारण आता पावसाळा असल्या कारणाने पूरसुद्धा येत होता या नदीला. आणि गावामध्ये सुद्धा कधी कधी पाणी शिरत होतं जास्त प्रमाणात पाणी आल्यानंतर. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहोत टाकरखेडला. इथे मागे मंदिर आहे. आता मंदिरामध्ये जातो आता आम्ही. आणि टाकरखेड येथे श्री संत लहानोजी महाराज यांची समाधी आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आणि संस्थान इथे दरवर्षी पीकसुद्धा घेतं. आणि तुम्ही जर इकडे बघितलं तर हे भोजन कक्ष आहे, जे आता नवीनच बनलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स मंदिराचा, हा मुख्य एंट्रन्स आहे मंदिराचा. आणि इथे अशा प्रकारे पूजेचे वगैरे सुद्धा दुकानं लागलेले आहे. आणि हा तुम्ही बघू शकता याच ठिकाणी अशा प्रकारे महाराजांची समाधी आहे. तर हे महाराजांचं समाधी स्थान आहे. वरती बघू शकता तुम्ही मूर्ती आहे आणि खाली महाराजांची समाधी आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच राखी पौर्णिमेला महाराजांची भव्य अशी पुण्यतिथी साजरी केली जाते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये भाविक दर्शनासाठी येतात आणि खूप मोठी यात्रा सुद्धा या ठिकाणी असते. हे जे स्नानगृह तुम्ही बघू शकता, हे ते स्नानगृह आहे जिथे श्री संत लहानोजी महाराज स्नान करायचे. असं काहीसं त्यांचं स्नानगृह होतं. आणि हे तेच घर आहे जिथे लहानोजी महाराज निवास करायचे. तर त्यांचं निवासस्थान आहे. तुम्ही बघू शकता अजूनही हे कौलाचं असं घर आहे. आणि याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता. आणि ही जी जागा आहे ही लहानोजी महाराज या जागेवरती बसायचे. आणि हेच महाराजांचं निवासस्थान आहे. आतमध्ये त्या काळातला पलंग वगैरे जो आहे तो ठेवलेला आहे. याच ठिकाणी महाराज विश्रांती करायचे, आराम करायचे.
तर लहानोजी महाराज यांचं जे संस्थान आहे ते खूप असं म्हणजे काही काही गोष्टींसाठी नावाजलेलं आहे. जसं की इथे गोबर गॅस जो असतो त्याच्यावरती इथे स्वयंपाक होतो रोजचा. जो काही इथे स्वयंपाक होतो तो पूर्णतः गोबर गॅसवरती होतो आणि जवळजवळ इथे रोजचे 500 ते 600 लोकं, कमी पण जास्ती नाही, तर तेवढ्या लोकांचा रोज इथे महाप्रसाद असतो. आणि तुम्हीसुद्धा महाप्रसादासाठी जर तुम्हाला काही देणगी वगैरे द्यायची असेल तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला संपूर्ण अशी इन्फॉर्मेशन भेटेल. आणि त्यानंतर इथे ते गौसेवासुद्धा करतात. तर जवळजवळ 500 ते 600 गाई त्यांना ते रोज चारा आणि औषधीयुक्त असा एक लाडू देतात आणि त्यांचं सर्व देखरेख ते इथे करतात. तर अशा प्रकारे इथे मंदिराकडून खूप जास्त असा सामाजिक कार्यसुद्धा केलेले जातात. तुम्ही बघू शकता हे चौकशी केंद्र आहे इथे आणि इथेच अन्नदानाचे पैसे वगैरे तुम्ही देऊ शकता. संस्थांचं ऑफिस आहे आणि इथे महाराजांनी वापरलेले सर्व साहित्य इथे ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता महाराजांची जे खुर्ची आहे किंवा जे झोपाळ्यासारखं ते तिकडे काही असं दिसत आहे. ते व्हिडिओमध्ये बरोबर दिसत नसेल तुम्हाला, झोपाळ्यासारखं ते आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा मंदिराच्या वरचा जुना कळस आहे आणि हे सगळे पितळचे भांडे आणि महाराजांच्या पादुका वगैरे सर्व इथे ठेवलेले आहे. महाराजांची ज्या काठ्या वगैरे आहेत त्या सगळे इथे ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आणि हा जुना कळस काढलेला आहे कारण की मंदिराच्या वरती जो कळस आहे तो सुवर्ण कळस आहे. म्हणजे हा जो आहे मंदिरावरती हा सोन्याचा असा कळस आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे हे पूर्ण प्रीमायसेस आहे. आता हे दुकान वगैरे सगळं बंद आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे श्री संत लहानोजी महाराज संस्थान यांचं महाप्रसादालय आहे. तुम्ही इथे निःशुल्क महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. याची वेळ दुपारी 12 ते 2 अशी असते. आपण बरेचशा मंदिरामध्ये जातो पण आपण तिथे बघतो की आपल्याला तिथे काहीसे पैसे द्यावे लागतात महाप्रसादासाठी. पण आमच्याकडचं म्हणजे जवळजवळ आर्वी तालुक्यामधलं हे एक असं मंदिर आहे जिथे निःशुल्क, आणि हेच मंदिर का जागीरपूर वगैरे सुद्धा तुम्ही निःशुल्क असं भोजनाचा आनंद घेऊ शकता. तर काहीसं सुंदर असं हे महाप्रसादालय आहे बनवलेलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं टाकरखेडचं दर्शन आता झालेलं आहे. तर आता आपण जात आहोत गंगापूरला. गंगापूरला लहानोजी महाराज यांची तपोभूमी आहे आणि तिथे श्री संत रघुनाथ महाराज यांचं सुद्धा एक मंदिर आहे आणि तिथे महाराजांची मूर्ती आहे. तर आता आपण जाऊया गंगापूरला, जे की इथनं 4 ते 5 किलोमीटर दूर आहे फक्त. सो चलो. डाव्या साईडला तुम्ही जर बघितलं तर याच ठिकाणी ते गायांचं संगोपन करतात आणि थोडं पुढे चालून जर गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक मोठं असं गौरक्षण केंद्र बनवलं आहे. या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये गायी आहे आणि याच ठिकाणी ते कडब्याचं वगैरे उत्पादन सुद्धा घेतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की आपण आता गंगापूरला येऊन पोहोचलेलो आहोत. गंगापूरला श्री संत लहानोजी महाराज यांची तपोभूमी आहे आणि हे मंदिर जे आहे ते वर्धा नदीच्या किनारी वसलेले आहे.
याच ठिकाणी श्री संत रघुनाथ महाराजांचं सुद्धा एक सुंदर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. मागे काही दिवसाआधी मंदिरामध्ये चोरी झाली होती, त्यामुळे या लोकांनी इथे कुलूप वगैरे लावून ठेवलेले होते, कारण की त्यांनी चोरट्यांनी रोख वगैरे रंपास केलेली होती आणि मुकुटसुद्धा नेलेलं होतं. सगळे मंदिर असे लॉक केले आहे यांनी. आणि ही श्री संत लहानोजी महाराजांची मूर्ती तुम्ही बघू शकता इथे. वर्धा नदी तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. तर ही वर्धा नदी आहे आणि याच ठिकाणी श्री संत लहानोजी महाराजांची तपोभूमी होती. इथल्या स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर असं माहिती पडलं की श्री संत लहानोजी महाराज याच ठिकाणी आंघोळीला जायचे आणि इथे बॅकसाईडला मागे एक डोहा आहे. त्या डोहामध्ये आंघोळीला अंदर जायचे तर 15-20 मिनिट वरती यायचे नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत आर्वीमध्ये. आमच्या शेताजवळच आलो आहे, जिथे आमचं टूर स्टार्ट झाला होता, जिथं आमचा ब्लॉग स्टार्ट झाला होता, तिथंच आता आम्ही आलेलो. तर अशा प्रकारे आपलं मंदिरातलं दर्शन झालं. जेवणाचा काही आमचा प्लॅन होता नाही यावेळेस, नाही तर आम्ही म्हणजे मॅक्झिमम टाईम असं जेवणाच्या हिशोबाने जातो, म्हणजे आमचं दर्शन प्लस जेवण होऊन जाते. पण यावेळेस काही जेवणाचा असा प्लॅन नव्हता, त्याच्यामुळे आम्ही उशिरा निघालो. आणि आज तिथेसुद्धा काही जास्त गर्दी नव्हती, कारण की आता पेरणीचे दिवस आहे आणि सगळे शेतकरी लोक असल्या कारणाने मंदिरामध्ये सुद्धा काही जास्त अशी गर्दी नव्हती. तर आता शेतामध्ये आलेलो आहो, थोडं शेत वगैरे बघतो आणि मग निघतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.